चांद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड हा घेऊन आला अनोखा व्हिडिओ सर्वांचे रायझिंग स्टार परभणीवर करतो आता खूप खूप स्वागत। जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती। जी माहिती सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी म्हणजे तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायद्याची। ज्या माहितीच्या अनुसार आता इथून 15 जूनपर्यंत आपण सर्वजण कोंबड्यांना आणि पिल्लांना खाद्य म्हणून दररोज देऊ शकतो या ठिकाणी कांदा। पण जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे तो या ठिकाणी विचारायला लागला की इथून 15 जूनपर्यंत कोंबड्यांना व पिल्लांना खाद्य म्हणून दररोज कांदा का द्यायला हवं? इथून 15 जूनपर्यंत आपण सर्वांनी कोंबड्यांना व पिल्लांना खाद्य म्हणून दररोज जर कांदा दिला तर याचा फायदा कोंबड्यांना व पिल्लांना कशा पद्धतीनं होताना दिसू शकतो? जर इथून 15 जूनपर्यंत आपण कंटिन्यूअस कोंबड्यांना आणि पिल्लांना कांदा हा दररोज खाद्य म्हणून दिला तर याचा काही प्रतिकूल परिणाम कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती होणार तर नाही ना? चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात इथं उत्तर। ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहायला हवा। जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्याला व्हिडिओमधील माहिती आवडल्यासारखी वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत। जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती। जी माहिती आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायद्याची। ज्या माहितीच्या अनुसार आपण सर्वजण इथून 15 जूनपर्यंत आपल्या कोंबड्यांना व पिल्लांना दररोज खाद्य म्हणून देऊ शकतात या ठिकाणी कांदा। पण इथून 15 जूनपर्यंत कोंबड्यांना व पिल्लांना खाद्य म्हणून कांदा का द्यावा? याचा कोंबड्यांना व पिल्लांना कशा पद्धतीनं फायदा होऊ शकतो? चला हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला उन्हाचा काहूर दिसतोय। तापमान दिवसेंदिवस नवनवीन रेकॉर्ड करत आहे आणि आपण सर्वांनी बघितलं तर कमीत कमी 15 जूनपर्यंत उन्हाची तीव्रता अशाच पद्धतीनं राहते। सध्या आपण जर बघितलं तर टेम्परेचर किती आहे बरं? तर सध्याच्या कंडिशनला टेम्परेचर हे जवळपास 45 डिग्री सेल्सिअसलाही ओलांडून समोर गेले। काही जिल्ह्यांमध्ये तर टेम्परेचर 48 क्रॉस सुद्धा झाले आहे। अशा परिस्थितीमध्ये याचा प्रतिकूल परिणाम कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती होत आहे। आपल्याला माहिती आहे कोंबडी आणि कोंबडीचे पिल्ल शीत रक्तपेशी असणारे पक्षी आहेत। याचा अर्थ काय की बाहेरच्या वातावरणात जो बदल होतो त्या बदलाशी ते सहज ॲडजस्ट करून घेऊ शकत नाहीत आणि बाहेरच्या वातावरणाचा थेट परिणाम त्यांच्यावरती होतो। म्हणजे उन्हाळ्यामध्ये जेव्हा टेम्परेचर वाढते तेव्हा त्यांच्या शरीरातील टेम्परेचर वाढते आणि पाण्याचं प्रमाण कमी होते। अशा परिस्थितीमध्ये काय होते की ते स्वतःच्या शरीरातील तापमान कमी करू शकत नाहीत कारण त्यांच्याकडे घाम ग्रंथी उपलब्ध नसतात। याच्यामुळे काय होते की शरीरात अतिरिक्त झालेली गरमी ते श्वासावाटे बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतात। जोपर्यंत ते या प्रयत्नात यशस्वी राहतात तोपर्यंत त्यांचा जीव हा त्या ठिकाणी वाचतो आणि जेव्हा ते विफल होतात त्यावेळेस मात्र त्यांचा मृत्यू हा अटळ मानायला हरकत नाही। अशा परिस्थितीमध्ये मात्र जर आपल्याला कोंबड्यांना व पिल्लांना वाचवायचं असेल तर कांदा तुमच्यासाठी बिगेस्ट पॉझिटिव्ह ठरू शकतो। कारण जर आपण सर्वांनी 15 जूनपर्यंत आपल्या कोंबड्यांना व पिल्लांना कांदा खायला घातला तर त्यांचा या कडक उन्हामुळे, या तापमानामुळे, गरमीमुळे, उष्माघातामुळे, डिहायड्रेशनमुळे या ठिकाणी जीव हा जाणार नाही। मग कांद्यामध्ये असा कोणता कंटेंट आहे की ज्याचा वापर केल्याने 15 जूनपर्यंत या उन्हाचा, या उष्णतेचा, या उकाड्याचा कोंबड्यांवरती व या ठिकाणी पिल्लांवरती काही प्रतिकूल परिणाम होणार नाही? समजून घ्या। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की कांदा हा थंड असतो, बरोबर आहे? तर मग कांदा हा जो थंड असतो तर याचा वापर आपल्याला उन्हाळ्यात करायचा आहे। उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, या ठिकाणी कांदा हा कट करून त्याला खायला घालायचा आहे। जर असं आपण इथून 15 जूनपर्यंत केलं तर हा कांदा जसा कोंबड्यांनी व पिल्लांनी खाल्ला
तर त्यांच्या शरीरामध्ये हा कांदा रक्तभिसरण संस्थेमध्ये त्या ठिकाणी प्रवाहित झाला की त्याच्यामुळं कांद्यातील असणारी शीतलता कोंबडीच्या व पिल्लाच्या शरीरामध्ये असणारी अतिरिक्त गरमी त्या ठिकाणी काढून टाकते व ही गरमी काढून टाकल्यामुळे काय होते की कोंबडीच्या शरीरातील असणारं तापमान या ठिकाणी कमी होऊन जाते. आता कोंबडीच्या शरीरातील तापमान जे आहे ते कमी झाल्यामुळं काय होतंय, त्या ठिकाणी कोंबडीला व पिल्लाला हायसं वाटते. दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे की या ठिकाणी जे पाण्याचं प्रमाण या कडक उन्हामुळं कमी होत चालले ते प्रमाण सुद्धा आपली कोंबडी आणि आपल्या कोंबडीचे पिल्लांचं जे आहे तर ते सुद्धा प्रमाण कांद्यामुळं आपण नियंत्रणात ठेवू शकतो. म्हणजे कांद्यामुळे एकीकडे गरमी कमी होणार तर कांद्यामुळे दुसरीकडे पाण्याचं लेवल मेंटेन राहणार. मग अशा परिस्थितीत हा कांदा तुमच्यासाठी दुहेरी उपयोगाचा ठरतोय, बरोबर आहे. बघा मित्रांनो, कांद्याच्या वापरामुळे काय होत असते की कोंबडीच्या शरीरातील उष्णता कमी होते व पाण्याचं प्रमाण मेंटेन राहते. याच्यामुळं काय होते की जो उष्णतेचा त्रास कोंबड्यांना होत आहे, जो उष्णतेचा त्रास पिल्लांना होत आहे त्यापासून त्यांचा बचाव होतो. याच्यामुळे आपल्याला खूप सारे फायदे होतात. जर असं आपण 15 जूनपर्यंत केलं आणि कडक उन्हापासून, गरमीपासून, उकाड्यापासून कोंबड्यांचं व पिल्लांचं संरक्षण झालं, तर याच्यामुळं काय होते, कोंबड्यांच्या अंडे उत्पादनात वाढ होते. याच्यामुळं काय होते, की कोंबड्याच्या वजनात वाढ होते. याच्यामुळं काय होत असते, की आपल्यापाशी असणाऱ्या कोंबड्या फ्रेश दिसतात. याच्यामुळं कोंबड्यांवरती येणारं रोगराईचं प्रमाण कमी होते. याच्यामुळं कोंबड्यांचा मृत्यूदर कमी होतो. याच्यामुळं कोंबड्यांचा खाद्य खर्च कमी होतो. एवढे फायदे इथून 15 जूनपर्यंत कांद्याचा वापर केल्यानं आपल्या सर्वांना होऊ शकतात. फक्त अंडे उत्पादन जर सोडलं तर पिल्लांना सुद्धा हे सगळे फायदे या ठिकाणी होऊ शकतात. मग अशा परिस्थितीमध्ये एक स्वाभाविक प्रश्न आहे की बाबा कांद्याचं प्रमाण हे किती घेतलं पाहिजे? तर इथून 15 जूनपर्यंत कोंबड्यांना व पिल्लांना कांदा जर तुम्हाला खायला घालायचा असेल तर प्रमाण अशा पद्धतीनं आहे. 4 महिन्याच्या वरच्या कोंबड्यांसाठी व कोंबडीसाठी आपल्याला जे खाद्य कांदा या ठिकाणी द्यायचा आहे तर त्याचं प्रमाण 30-35 ग्राम ठेवू शकतात. म्हणजे 100 कोंबड्यामागे 3 ते 3.5 किलो. याच्यापेक्षा जास्त देऊ नका कारण त्याची आवश्यकता नाही आहे. आणि पिल्लांसाठी म्हटलं त्यांच्या वयानुसार आपण 10 ते 15 ग्रामपर्यंत प्रति पिल्लू देऊ शकतो. म्हणजे 100 पिल्लांसाठी 1 ते 1.5 किलोचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो. काही जण म्हणतात की बाबा कांदा दिला तर त्याच्यामुळे त्यांना सर्दी होऊ शकते. तर लक्षात घ्या मित्रांनो, कडक ऊन असेल, तापमान 45 डिग्री सेल्सिअसच्या वर असेल आणि कसल्याही प्रकारची पावसाची शक्यता नसेल, त्या परिस्थितीत जर कांदा आपण दिला तर त्यांना कसल्याही प्रकारचा रोग हा होत नाही. पण लक्षात घ्या, जर पाऊस पडला, ते भिजले आणि तेव्हा कांदा दिला तर त्यांना 100% सर्दीही होऊ शकते. म्हणजे कडक ऊन आहे, पावसाची शक्यता नाही, तेव्हाच आपण कांदा द्यावा. ही गोष्ट लक्षात ठेवा. 15 जूनपर्यंत भिजलेल्या कोंबड्यांना व पिल्लांना किंवा पावसाची शक्यता असताना कांदा हा अजिबात कोंबड्यांना व पिल्लांना द्यायचा नाही. तर अशा पद्धतीनं आपण सर्वांनी जर 15 जूनपर्यंत योग्य पद्धतीने, योग्य प्रमाणात कांदा खाद्य म्हणून कोंबड्यांना व पिल्लांना दिला तर याचा खूप मोठा फायदा व खूप चांगला परिणाम आपल्याला दिसून येऊ शकतो. कांदा फार अतिरिक्त झाला तरच त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. अन्यथा त्याचा कसल्याही प्रकारचा दुष्परिणाम 15 जूनपर्यंत होणार नाही. पण लक्षात ठेवा, कोंबडी भिजली, पिल्लू भिजलं तर कांदा खायला घालू नका. पावसाची शक्यता असेल तर कांदा अजिबात खायला घालायचा नाही. तर हा होता संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो, ज्यात आपण बघितलं की कांद्याचा वापर आपण सर्वांनी कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी खाद्य म्हणून दररोज 15 जूनपर्यंत का करायला हवा व याच्यामुळे काय काय फायदे होऊ शकतात. तर ही माहिती मला वाटते आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे व अत्यंत फायद्याची ठरली आहे. तरी देखील तुमच्या मनात काही प्रॉब्लेम असतील, तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवू शकता. तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करीत राहीन. आता बरेचसे कुक्कुटपालक बांधव आहेत की जे म्हणतात, सर आपण फार जबरदस्त माहिती देतात, याचा आम्हाला फायदा होतो. पण आमच्या पुढे काही समस्या येतात तेव्हा आम्ही व्हिडिओ सर्च करतो तेव्हा योग्य वेळी योग्य व्हिडिओ मिळत नाही. मग आम्हाला तुमचं मार्गदर्शन हवं आहे, यासाठी काही उपाययोजना आहे का? तर मित्रांनो, आपल्यासाठी आनंदाची वार्ता आहे की रायझिंग स्टार परभणी अंतर्गत आपण ऑनलाईन ट्रेनिंग ही सुरू केली आहे. याच्यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे आपल्याला दिलं जाते, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होतो परिपूर्ण. ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता अरेंज केली जाते. या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सुरुवातीला एक लेक्चर घेतलं जाते, त्यानंतर वेदर बुलेटिन की बाबा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार, याचा कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती कशा पद्धतीनं परिणाम होणार,
त्यापासून त्यांचा कशा पद्धतीनं बचाव करायचा की ज्यामुळे आपल्या कोंबड्यांचं आणि पिल्लांचं आरोग्य या ठिकाणी व्यवस्थित राहू शकेल. सरतेशेवटी जी काही प्रश्न निर्माण झाली असतील तुमच्या मनात, त्या सर्व प्रश्नांची लाईव्ह उत्तरं या ठिकाणी आपणास दिली जातात सेगमेंट नंबर 3 मध्ये. आता बरेच जण म्हणतील की सर तुम्ही दर आठवड्याला एकदा मिळतात, मग अशा परिस्थितीत इतर दिवशी प्रश्न निर्माण झाले तर याची उत्तरं कोण देणार? याच्यासाठी सुद्धा उपाययोजना केली आहे. आपण सर्वजण काय करू शकतात, दुपारी 3 ते संध्याकाळी 8च्या दरम्यान आपले लखन सर जे आहे, ज्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62, यांना कॉल करून आपल्याला निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं प्राप्त करू शकतात. लक्षात ठेवा, ज्यांचं रजिस्ट्रेशन झालं आहे तेच व्यक्ती लखन सरांना कॉल करून प्रश्नांची उत्तरं प्राप्त करू शकतात, कारण लखन सरांचा प्रत्येक कॉल हा रेकॉर्ड केला जातो. ज्यामुळं त्या ठिकाणी तुम्हाला जर एखाद्या वेळेस रजिस्ट्रेशन न करता उत्तर नाही मिळालं तर प्लीज गैरसमज करून घेऊ नका, कारण आम्ही या ठिकाणी नियमाशी बांधलेलो आहोत. रेकॉर्डिंग होत असल्यामुळे लखन सर त्या ठिकाणी स्वतःहून कोणत्याही प्रश्नांचं उत्तर देऊ शकत नाहीत. ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांना काय करायचं हे पण लक्षात घ्या. रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस फार सोपी आहे मित्रांनो. याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, लखन सरांचा जो नंबर आहे 84 21 82 62 62 याच्यावरती कॉल करायचा आहे. तुम्ही मग लखन सरांना कॉल केला की लखन सर फोन उचलतील. मग लखन सरांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर काय करतील, तुम्हाला म्हणतील की यासाठी तुम्ही काय करा, व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 या क्रमांकावरती आपलं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढं केल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर जो आहे 82 65 088 460 म्हणजे 8265088460 या फोनपे गुगल पे नंबरवरती 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. एवढं केल्यानं अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल आपणास मार्गदर्शन हे मिळतंय, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होतो या ठिकाणी परिपूर्ण. त्याच्यामुळे मित्रांनो आजच रजिस्ट्रेशन करून घ्या आणि या व्यवसायातून कमवा लाखोंचा निव्वळ नफा. यासाठी कॉल करा लखन सरांना 84 21 82 62 62 या क्रमांकावरती. आता या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तुम्ही जर सामील झाले तर तुमचे फायदे कसे होणार बघा. जे कुक्कुटपालक बांधव ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील झाले आहेत तर त्यांचा कोंबड्यांचा व पिल्लांचा खाद्य खर्च 80% कमी झाला आहे. त्याचबरोबर त्यांच्या कोंबड्यांवरती व पिल्लांवरती रोगराई येण्याचं प्रमाण कमी झाले, कारण लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल सखोल माहिती व मार्गदर्शन आम्ही नियमितपणे या ठिकाणी करत असतो. आणि लसीकरण व्यवस्थित झाल्यामुळे रोगराई येत नाही. आली तर आपण पुन्हा तात्काळ इलाज सांगतो, त्यामुळे सुद्धा मृत्यूदर हा कमी राहतो. आणि आपल्या फार्मचा मृत्यूदरच कमी राहिला तर या व्यवसायातून आपल्याला जास्तीत जास्त निव्वळ नफा प्राप्त करण्यापासून कोणी वंचित करू शकत नाही. त्याचबरोबर शेड कसा बांधायचा, लांबी, रुंदी, उंची किती घ्यायची आणि त्याचबरोबर दरवाजा कोणत्या साईडनं सोडायचा, कोणत्या छोट्या मोठ्या गोष्टीचं या ठिकाणी उपाययोजन करायचं सगळं तुम्हाला सांगितलं जातंय. ज्यामुळे तुमची शेड निर्माण करत असताना पैशाची बचत होती, जागेची बचत होती, वेळेची व मेहनतीची बचत होती. सरतेशेवटी आपली कोंबडी, आपला कोंबडा, आपल्या कोंबडीचे अंडे व पिल्ले यांची विक्री कधी, कुठे, कशी करावी याबद्दल सखोल माहिती व मदत ही केली जाते. ज्यामुळे विक्रीचं पण टेन्शन जास्त राहत नाही. तर अशा पद्धतीनं उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सखोल मार्गदर्शन केलं आणि दिलं जाते, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होतो या ठिकाणी परिपूर्ण. जर खऱ्या अर्थानं तुम्हाला सुद्धा वाटते की या व्यवसायात उतरून लाखोंचा निव्वळ नफा कमवावा तर आपण कुणाची वाट बघत आहात? प्रवेश मर्यादित आहेत. आजच आपण रायझिंग स्टार परभणीच्या नशीब पालटणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामसह जोडले जावं एवढी आपणास विनंती. शेवटी आपला नशीब आपल्यालाच बदलायचे, कोणी नशीब बदलण्यासाठी येणार नाही. तुमचा एक कॉल 84 21 82 62 62 वर तुमचं नशीब पालटून टाकेल. चला तर मग कॉल करा 84 21 82 62 62 वर. त्याचबरोबर आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर मोफत होऊ शकतात. यासाठी व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअपच्या मार्केटिंगच्या ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर हा होता व्हिडिओ मित्रांनो, ज्यात आपण बघितलं की 15 जूनपर्यंत आपण कोंबड्यांना पिल्लांना कांदा दररोज का द्यायला हवा, यामुळे कोणकोणते फायदे होऊ शकतात. कुक्कुटपालनाबद्दल काही समस्या असतील तर पाठवत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व समस्यांचं निराकरण करून देत राहील. व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कुक्कुटपालक बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत.
तर मित्रांनो, अशाच एका व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या वेळेत मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.